आणि कट्ट्यार काळात घुसली याचं शूटिंग सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. आय थिंक ती तो एक सीन आहे, तो गाभाऱ्याचा सीन आहे की सुरुवातीचा प्रवास हिवाळ्यामध्ये गरमी वाढल्या त्यामुळे जरासं थंड व्हायला. सौरभ काय म्हणणं आहे आपलं? एक्झॅक्टली 1 वर्षानंतर आपण फिरायला चाललेलो आहे. आज कित्येक दिवसांना आमची ट्रिप प्लॅन झालेलं आहे आणि प्लॅन प्रमाणे आमचं चालू आहे. पण प्लॅन प्रमाणे जाताना अजून आम्हाला पहिल्यांदा एक व्यत्यय आलेला आहे. बिल्डर पाऊण तास झाला लेट आहे आणि आम्ही तिची वाट बघत आहे. 5 minutes later. तर तुम्ही बघू शकता, जरा दाखवा असेल त्यांना. आम्ही पाऊण तास झालं इथंच थांबलेलं आहे एकसारखं तिची वाट बघत. त्याला फोन लावा लागलाय पण ते काय फोन उचलून झाले. 5 मिनिटात येतो म्हणाला आलाय, पाऊण तास झाला अजून आला नाही. तर बघू कधी येतोय. आणि आपण आपला आज आपण कुठे जाणार आहे? आज आपण कोपेश्वर मंदिराला जाणार आहे आणि एक चांगलं देवस्थान आहे तिथं आम्ही निघालोय. आणि गोव्याला जायच्या वयात आम्ही मंदिराला निघालोय. ऐकून जरा कसं तरी वाटते पण असून दे, आता सवय करून घ्यायला लागले. काय तुमच्यासारखे आहे की सुरुवातीचा प्रवास इडलीने. पहिला प्रवास कशाने? इडलीनं सुरुवात. तर बिल्डर खोबऱ्याची चटणी खाताना आणि थोड्या वेळात चक्कर येऊन पडताना बघूया आपण. व्हिडिओ रेकॉर्ड करूया आपण, लाईव्ह रेकॉर्डिंग. आणि इडली मिळाल्यामुळे हर्षल खूप खुश आहे सकाळ सकाळ इडली खाताना. करेक्ट 11:30 वाजले. 2 तास लागले. 2 तास. दर्शन घ्यायचं पण नाव मिळेल. आपण दर्शन
लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बरं जाता जाता एक गोष्ट मला कळाली, तो हंबीराव मोहिते येणारे पिक्चर आणि कट्ट्यार काळजात घुसली याचं शूटिंगसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. आय थिंक तो एक सीन आहे, तो गाभाऱ्याचा सीन, हा तो गाभारा. आणि हे वडाचं झाड हे आय थिंक आठवत असेल तुम्हाला. ॲक्च्युली ज्यांनी ज्यांनी मूवी बघितलेला आहे तो, त्या मूवीमध्ये लक्षात आलं असेल की हे झाड होतं. वातावरण बाहेर खूप गरमी आहे, पण इथं खरोखर प्रसन्न वाटायला लागलं. हे ना ती मागची आणि गाभारा. हां, या ठिकाणी तो सीन आहे. शंकर महादेवन आणि काय रे नाव त्या ॲक्टरचं, सुबोध भावे. बरं ठीक आहे, पुढं काय माहिती मिळाली तर असंच अपडेट करत आहोत. आता आम्ही जातो पुढच्या डेस्टिनेशनसाठी. चला. सोडा करायला पाहिजे होतं रे. हिवाळ्यामध्ये गरमी वाढल्या, त्यामुळे जरा असं थंड व्हायला तर बुडबुडे सोडे पण ये. तर आता या ठिकाणी आपण आलोय. या ठिकाणी 3 नद्यांचा संगम होतोय. हीच नाव ही या नदीचं काय माहीत नाही नाव. आणि सरस्वती नदी आणि या पंचगंगा.